काल टर्किश शिकाच्या 5व्या भागात आपण बघितलं की टर्किश भाषा कशी सुंदर आहे. पण तेव्हा मला अशी एक कमेंट आली होती की भाषा सुंदर तर वाटते पण कठीण पण तेवढीच आहे. आता आज आपण ती त्यातल्या त्यात आपण स्वतःला ती कशी सोपी आहे सांगू शकतो हे बघूया. मजा म्हणजे सुरुवातीला टर्किशचे जे शब्द आहेत ते टर्किशची जी लेटर्स आहेत ती अरेबिक होती. नंतर काही काळानंतर टर्किश सोपं व्हावं त्याच्यासाठी ती लेखन चांगलं व्हावं जमावं त्याच्यासाठी रोमन लिपी टर्किश भाषेने ॲडॅप्ट केली. आता म्हणजे आपल्याला कठीण लिपी तर लिहावी लागणार नाही, हे एक सोपं काम झालं. त्या व्यतिरिक्त टर्किशमध्ये आता रोमन लेटर्स असल्यामुळे ती अक्षरं तर आपल्याला सगळी येतात. काही ठराविक 5-6 अक्षरं आहेत टर्किशची जी वेगळी आहेत, ज्यांचा उच्चार वेगळा आहे. तर आज आपण त्या अक्षरांबद्दल बोलूया. हे एक अक्षर आहे, त्याचा अर्थ होतो च, त्याचा उच्चार च असा होतो. हे अक्षर जे आहे त्याचा उच्चार होतो श. त्याच्यानंतर ओ, वरती टिंब असलेलं हे जे अक्षर आपण बघतोय त्याचा उच्चार, आता बघा आपण ओ जेव्हा म्हणतो तेव्हा साधा ओ म्हणतो. आपला उच्चार चेहरा किंवा जे काय होतं ते बघा कसं होतं, ते ओ असा होतो. पण आपण एखाद्याला जेव्हा चिडवून दाखवतो तेव्हा आपण कसं करतो, असं काहीतरी करून दाखवतो. तो उच्चार सेम टू सेम तो उच्चार ह्या अक्षराचा होतो, असा त्याचा उच्चार होतो. त्याच्यानंतर टर्किशमध्ये 2 आय आहेत. एक आहे जो आपला नॉर्मल असतो त्याचा उच्चार नॉर्मल होतो. एक जो आहे तो आपला संस्कृतमधला जो पूर्णविराम आहे ज्याला आपण दंड म्हणतो, दिसायला त्याच्यासारखा दिसतो आणि त्याचा उच्चार अ किंवा ई असा होतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्या मनाला दिलासा देण्यासाठी की आपण जे आपल्याकडे जे फारसी किंवा अरेबिकमधून जे हिंदी मराठीत शब्द आले आहेत ते शब्द आपल्याला टर्किशमध्येही दिसतात. जेव्हा ते शब्द दिसतात काहीतरी ओळखीचं वाटल्यावर जो एक दिलासा वाटतो तोही आपल्याला पुढे पुढे जसं जाऊ तसं तसं ते शब्द दिसतील आणि तो दिलासा वाटत राहील, काहीतरी ओळखीचं पाळखीचं सापडत राहील. त्यामुळे भाषा शिकायची म्हटली की कठीण सोपी दोन्ही आहे, पण ओळखी पाळखीच्या गोष्टी दिसणार आहेत त्यामुळे सोपी वाटेल, आपण सोपी करू ती आणि शिकत राहू. बाय बाय.